अहिल्यानगरमधील बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण आणि 6 महिलांच्या पतींना पोलिसांकडून अटक केली आहे। अहिल्यानगरच्या निर्मळ पिंपरी या ठिकाणी ही घटना घडली आहे। या प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे। CPNDT कायद्यानुसार जे कोणी अधिकृत वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना आपण ही माहिती कळवली आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष पंचांसमक्ष पोलीस पथक सर्व पथक दाखल झाले असता संबंधित वैद्यकीय अधिकारी हे गर्भलिंग निदान करताना मिळून आलेले आहेत। त्याबाबतचा सविस्तर पंचनामा पण केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्याप्रमाणे यामध्ये असणारे जे कोणी एजंट सामील आहेत अशांवर आपण गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। महाराष्ट्र दिनानिमित्तानं दादर परिसरात वाहतुकीत बदल आहे। पथसंचलनामुळे दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येतोय। सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नियम लागू असतील। वाहतूक कोंडी टाळण्याकरता पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन सुद्धा आहे। भंडाराच्या मोहाडीमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर आहे। 35 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना ही मंजूर आहे, मात्र तरी अनेक भागात पाणी कपात असल्याचं चित्र आहे। विक्रोळीतील विकास हायस्कूलमध्ये फीची सक्ती आहे। ॲबॅकस शिक्षण अभ्यासक्रमाच्या नावाखाली फी भरण्याची सक्ती आहे। भरली नाही तर विद्यार्थ्यांचा निकाल देणार नाही असा आता शाळा व्यवस्थापनानं भूमिका घेतल्याचा आरोप आहे। What declaration is that? I don't understand. अरबी समुद्रातलं शिवस्मारक 1 मे पासून सुरू करा। सांगलीच्या आटपाडीत मागणी करता आंदोलन आहे। सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित स्मारक जे आहे, जे 10 वर्षापूर्वी ज्याचं भूमिपूजन झालं, जलपूजन झालं, 15-1 वर्षापासून घोषणा चालू आहेत, हे स्मारक लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही धरणे आंदोलन आटपाडीमध्ये सुरू केलेलं आहे। अगदी कायदेशीर मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आम्ही हे आंदोलन करतोय, परंतु जर जबाबदार लोकांनी योग्य पद्धतीने याची दखल नाही घेतली तर याचे परिणाम ज्याच्या त्याला भोगावे लागणार आहेत। आम्ही कारण याचा रूपांतर आम्ही परत वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये उपोषणांमध्ये करणार आहोत। नागपूर मेट्रोकडून सौर ऊर्जा पॅनलची उभारणी आहे। हिंगणा डेपो तर रेल्वे रुळांच्या दरम्यान पॅनलची उभारणी आहे। प्रणालीद्वारे दरवर्षी 70,000 युनिट हरित ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा सुद्धा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।